घरी दीदी आणि दादू गेलाय गाडीवरती पप्पासोबत होतं ते आम्हाला घ्यायला येते. तर आम्हाला जे काम करायचं होतं ते आमच्याच्यानं झालंच नाही. आणि आशू पप्पा आले तेव्हाही झालं नाही. पाणी भरणं लाईट पाणी उपसावर देऊ लागले उपसू लागले तिथं ते. तर आता चालले आहे घरी. हर्षू पप्पा आम्हाला घ्यायला येऊ लागलेत. हर्षूने शेण घेतलेले शेण अंगणामध्ये शेण सडा टाकायला का नाही सकाळी हर्षूने पैसे भरून शेण घेतलेले आहे. आता हर्षू पप्पा येईन आपल्याला घ्यायला समोरून का नाही. हर्षू पुढे गेला जंगल से जंगल में जंगल जंगल में आज मंगल में भूखी से रोजी. तर आज पप्पाना मस्त जिलेबी फाफडा आणि त्यात काय तुला आवडती इमरती मला बी आवडती. नंतर चालू खाणार जिलेबी फाफडा खाऊ राहिले आपण आता. दुसरी बार आहे आपली जिलेबी फाफडा खायची. बघा मस्त इमरती जिलेबी आणि फाफडा मार जमलं गो आता जमलं ना. घ्या ना कस काय आलं खायला काय सुची काय नाही फरक आहे चव. भरलं का मन भरलं. हर्षीच मम्मी आज काय स्पेशल आहे आपल्यासाठी जेवण. तुम्हाला दिसू राहिलं नाही मला दिसतं पण तरी मी त्याला काहीतरी नाव घेऊ असं ना मी तर विचारतोच आहे. पालक पनीरची भाजी बनायची. पालक पनीरची भाजी स्पेशल. तुम्हाला लयच आवडते दिवशी मला आवड पालक पनीरची भाजी खायची. नाही खरंच लय भारी झाली ना. भारी तर होतीच ना. अरे हॉटेलपेक्षा बी भारी झाली ती पालक पनीर एकच नंबर आवडलं होतं. तुमच्या कॅन्टीन मध्ये पण होते वाटतं. कॅन्टीनला होती पण ते कॅन्टीनचे पालक पनीरचे वेगळं आहे तिथं. या असं पनीर ते हे देतात त्या मसाला ठेवते ते बाजूला. पालक पनीरची भाजी करावी आणि आजच्या एवढी आवडली ना मग त्याने डबल मोह केलेला आहे. त्याच्यामुळे पालक पनीरची भाजी खायची म्हणजे खायचीच. खायची म्हणजे खायची. त्यालाच घ्या चपात्या करून घेतलेल्या एकदा. चपात्या करून घेतल्या मम्मी आता छोटा असल्यामुळे ना थोडी अडचणी ऍडजस्ट करणं पडते. हो ना. पालक पनीर मसाला शाही आली गेली आली आली गेली गेली आली. आता मी तर छान असं पनीर फ्राय करून घेते त्याला. त्याला दाखव ना तुमच्या आवडीची भाजी ना. पालक पनीर आता याला पाणी टाकायचं मुलांनी बोलवते भाजी. सकाळी तरी तर मस्त आता भाजी शिजून घेतलेली थोडीशी. आता ती थोडंसं पाणी टाकून घेते. पाणी का बरं टाकलं. तर आता इथे ना मस्त आता भाजी काढून घेते. मिक्सर मध्ये बारीक करून घेते. मस्त बारीक करून घेतलेलं इथे त्याची ग्रेव्ही काढत आहे मम्मी. कटात ठेवलं तापाला. आता कांदा टाकत आहे मम्मी.
बनवली होती भाजी किती भारी झाली ती तव्यातलं तेल त्याच्यात टाकून दिलं मस्त असा टाईट बनवतो टाईट बनव आता कलर आला नाही ग्रेव्ही सारखा. आज जेवण स्पेशल पोटभर खायचेच काम आहे आज. मस्त अशी पनीरची भाजी. पालक पनीर पप्पाची शेवटीचं पालक पनीर आहे ना ग मम्मी. पप्पाची पालक पनीर. हा छान कलर आला आहे याला. चवीनुसार मीठ टाकते. हा भाऊ नंतर मित्र आहे ना ते? झालेला आता पालक पनीर. नंबर झाला पालक पनीर. भूक लागली तर व्हायची. भूक लागली ए बाई एवढा फोन चाललो. आज तर इटली भारी जायचं. दारशू तेवढाच प्लेट देते. मस्त गरम गरम पालक पनीर. मस्त असं पालक पनीरची भाजी. मस्त अशी पालक पनीरची भाजी. मस्त आता हर्षूचे पप्पा आणि दादू मस्त आता सांगणार आहे आपलं कसं झालंय पालक पनीरचं. पनीरची भाजी टेस्ट करून दाखवणार आहे पालक पनीर कसं झालं तर. गरम गरम खायचं पण फुकून खायचं आहे की नाही. कसं झाली मग पालक पनीर आपली भाजी. भारी झाली का. चला मोठे अक्का ओ मोठी दीदी चल जेवण कर. हर्षू चल बाय अगं जेव ग. पालक पनीरला चवच आहे का. मी करते मला आता नेत का चव. दुसऱ्या वेळेस आता पालक पनीरच करीन मग समजा मग कसं येतं पालक पनीर. मी असे हर्षूच्या पद्धत चांगलं झालं तर काही म्हण पालक पनीरच चांगलं. आम्हाला तर कधी खाऊ घालू हो. मामाला काही खाल्ली भाजी मामाला नाव घेते तो. माझे वडील ना लेकीन अशी भाजी केली पाहिजे. एकच नंबर. लय दिवस नाव घेईन पप्पा मी माझे आहे की नाही. एकदा का तरी नाही आजची भाजी खाल्ली का महिना 2 महिने तेच चढत आहे. माझ्या लेकीची आजची भाजीला बाहेर जायचं आहे की नाही. तर चला आता मी टेस्ट करून बघते कशी झाली तर. मस्त पालक पनीर हे बघा मस्त अशी पालक पनीर. गरम गरम जेवण वा वा एकच नंबर. सगळ्यालाच भुका लागेल आज आहे की नाही.